कसे आहात? मी आहे नीता फॅमिली व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आम्ही चाललेलो आहोत पिकनिकला म्हणजे देवदर्शनाला चाललेलो आहोत। आता आम्ही भिवंडीला आहोत। आता इथून आम्ही जाणार आहोत गावाला, माझ्या माहेरी जाणार आहोत बेंडशाला। तिथून आमची एक ट्रिप निघालेली आहे। ट्रिप म्हणजे आमचे जे माहेरचे देव आहेत, कुलदैवत आहेत। तर माझ्या माहेरचे कुलदैवत चाललेले आहेत जेजुरीला आणि तुळजापूरला। आज आम्ही रात्री निघणार आहोत 10 वाजता तुळजापूरला जायला। उद्या सकाळपर्यंत तुळजापूरला पोहोचू। तर आता भिवंडीवरनं मी निघते आणि इथून आता जाते दिव्यावरनं ट्रेन आहे दिवा रत्नागिरी। तर त्या ट्रेनने मी जाणार आहे माझ्या गावाला बेंडशाला। तुळजापूरला पोहोचल्यानंतर तो उद्याचा ब्लॉग होईल। आजचा हा पूर्ण ब्लॉग प्रवासाचा होणार आहे आणि कसं प्रवास करणार आहात आम्ही ते तुम्हाला दाखवीन आणि बाकी पण काही गोष्टी होतील त्या पण तुम्हाला दाखवीन। तर चला मंडळी, आता आम्ही कल्याणला जातोय आणि कल्याणवरनं दिव्याला जातोय। तर आमच्या सोबत आहे, माझ्यासोबत कृपा आहे, कृपाचे पप्पा, मी आणि आम्ही चाललोय 3 दिवसाच्या ट्रिपला आम्ही चाललेलो आहोत। आणि इकडे बघा आमच्या बॅगा एवढ्या आहेत, पॅक झाल्यात पूर्ण आणि चैकी छोटीच आहे। तर अशा प्रकारे आम्ही ते निघालेलो आहोत पिकनिकला, ट्रिपला, बाप्पाच्या दर्शनाला। आणि आमच्यासोबत माझी मावशी येणार आहे, बरेच जण आहेत। तर तिकडे गेल्यानंतर सगळ्यांची ओळख करून दाखवीन आणि कोण कोण ट्रिपमध्ये आहे ते पण दाखवीन। तर चला, सध्या आता उशीर झालाय, घड्याळ वाजले 4 आणि संध्याकाळी 5:45ची ट्रेन आहे दिव्यावरनं। तर आता निघायला पाहिजे, नाही तर उशीर होईल। दिवसाची ट्रिपमध्ये 3 बॅग आणि ही वाली तुम्हाला वाटेल कपड्याची बॅग नाही, खाऊची बॅग आहे। खाऊची बॅग आहेत। चला 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 चला। तर आता आम्ही आलेलो आहोत दिवा स्टेशनला। इथून आता आम्हाला दिवा रत्नागिरी ही ट्रेन आहे। ट्रेन 5:45ची आहे, अजून काही ट्रेन आली नाही। आम्ही जरा लवकरच आलो, नाही तर मग ट्रेन सुटली तर परत वांदे होतील, कारण जास्त काही ट्रेन नसतात गावाला जायला। आणि या ट्रेनच्या नंतर आम्ही जाऊ आमच्या गावाला। या ट्रेनमधून आम्ही जाणार आहोत गावाला। दुसरी पण गाडी आहे काहीतरी, पण आमची जी ट्रिपची गाडी सुटणार आहे ती 10 वाजता। त्यांनी जेवून वगैरे आवरून पटकन निघायचं आहे, त्याच्यामुळे ही गाडी मिळणं इम्पॉर्टंट होतं, म्हणून आम्ही थोडं लवकर निघालो आणि ट्रेन यायच्या आधी आम्ही पोहोचलो आहे। आता आम्ही दिवा ट्रेनला आहोत आणि इथून आता आम्ही जाणार आहोत नागोठण्यावरून, नंतर मग रिक्षा पकडून गावाला जाणार आहोत। चला आता ट्रेनमध्ये भेटू। तर आता मी रत्नागिरी ट्रेनमध्ये बसलो आहे। ट्रेन ॲक्च्युली लवकरच आली होती, काहीतरी 2 का 3 वाजता ट्रेन येते। आम्हाला माहिती पण ट्रेन लागलेली होती, मला माहितीच होते की ही ट्रेन आहे म्हणून। आज ट्रेन खाली आहे, कारण सध्या परीक्षा वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे ट्रेन खाली आहे। नाही तर ही ट्रेन पूर्ण पॅक असते, फुल भरलेली असते। तर जागा तर मिळालेली आहे आम्हाला बसायला वगैरे। बसले, ट्रेन बघू शकता कशी आहे। इथे वरती झोपायला पण आहे, बसायला पण आहे, वरती पण बसू शकतो किंवा झोपू शकतो। स्लीपरच्या सीट आहेत वरती। आणि इथे बाथरूमची पण सोय आहे, म्हणजे टॉयलेट बाथरूमची पण सोय आहे। इकडे टॉयलेट बाथरूम आहे, बेसिन वगैरे आहे। चांगली ट्रेन आहे ॲक्च्युली। मला वाटतं मी पहिल्यांदा झालं ट्रेनमध्ये, या ट्रेनमध्ये कधी आली नव्हती। सगळे आरामात झोपलेत आणि आम्हाला पण चांगली सीट भेटले। फक्त आम्हाला विंडो सीट नाही भेटली, विंडो सीट गेलेली आहे, पण ठीक आहे, बसायला जागा मिळेल तेवढीच इनफ आहे। 5:50ला बरोबर ट्रेन सुटली। अच्छा, 5:50चीच गाडी, मला वाटतं 45ची। बेल घेतली आणि संपवली, पण आता हिचं खाणं चालूच राहील ट्रेन थांबेपर्यंत। बेल झाली, आता आमची चहा आली ट्रेनमध्ये। नुसती गोड चाय, शुगर वडाची द्यायचं काय। कृपा, मजा येते की नाही ट्रेनमध्ये? ट्रेनमध्ये खाऊ भेटतो। चहा पिते ट्रेनमध्ये, सगळं चालतं तिला। आता आम्ही आलेलो आहोत कासूवरून। आता आम्ही एकाच स्टेशनने नागोठण्याला उतरणार। काळोख झालाय, ट्रेन 8 वाजायला आलेले आहेत।
फेल आली फेल. पोहोचलेलो आहोत नागोठणा स्टेशनला. ट्रेन बघा स्टेशन खाली आहे पूर्ण. ट्रेन येऊन गेली. सगळे प्लॅटफॉर्म एक तासाने आता परत 1 तास असेल ना. तर 1 तासाने परत ट्रेन आहे. जास्त काय ट्रेन नसतं इथे नागोठणा स्टेशन. आता इथून आम्ही जाणार आहोत रिक्षातून जायला लागेल आता. तर इथून आता रिक्षा बघते. रिक्षा आहे तिकडे भरपूर. रिक्षात चाललोय. हाय कियांश, कसा आहेस? जेवणात काय केलं दाखवते मी तुम्हाला. वालाची भाजी आहे आमची फेवरेट. मस्तपैकी चपात्या आहेत. ही कसली भाजी आहे का? मेथीची भाजी आहे. डाळ आहे आणि भात आहे. चला मंडळी जेवायला या. मंडळी झोपू नका, जेवायला या. हाय सानवी, कशी आहेस? हाय भाविका, कसं आहेस? हाय वहिनी. हा आले. आरती झाली. गाडीला हे बघा मॅचिंग सेंटर आलेत. मॅचिंग सेंटर. पाय पडून घ्या, पाय पडून घ्या. पाच केले नाही नको कशाला बाहेर. आता सगळी दिसतील. पाय पड. बस भरते. बस आमची लय छोटी आहे. सगळी त्याचा कंटलला. आमचं तर बॅगच ओपन होत नाही. हिची बॅग लॉक झाले. आता हिची बॅग कोड विसरली बॅगचा. कोणीतरी सांगा रे. कमेंट करून सांगा कोणीतरी बॅगचा. पोराचे वांदे होतील. तर इकडे आमची बस निघालेली आहे. 10 वाजता गाडी निघणार होती तर वाजलेले आहेत 11. आणि आमची सगळी मंडळी बसलेली आहेत. वारगे कंपनी आणि त्यात आम्ही पाटील कंपनी आहोत. हे बघा हे सगळे आमचे वारगे कंपनी आहे. सगळ्यांची ओळख करून दे हळूहळू. भरपूर दिवस आहेत आपल्याकडे. 4 दिवस आहेत तरी पण तुम्हाला ओळख करून दाखवते. हा आहे माझा काकाचा मुलगा मनू दादा. या वहिनी सरिता वहिनी, ही सानवी, सार्थ, काकू, पूर्वी आणि ऋतिक, ही आमू आणि माझी कृपा आणि ताई आता वहिनी बोलवतो. पायकड बाय. हा जगदीश दादा आहे. फोकस मारू दे जगदीश दादावर. आमचे मिस्टर. या वहिनी रसिका वहिनी. हाय. आणि आमचा बाबू, त्याचं नाव सांग. स्पर्श. आणि आमचे जावई आहेत भाविकाचे मिस्टर. ही आमची काकू आहे आणि आमचे काका. आणि चिमणी नाव सांग. बाली. तर अशा प्रकारे आमची आता गाडी सुटायला आलेली आहे. आणि आमची जय मल्हार. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. जय. चला जेजुरीला जाऊया.
बसायचं का तुला? रात्रीचा वाजलेला आहे 1 आणि आमचे पाहुणे बसलेले खाली झोप. सकाळचे किती वाजले? 4:30 वाजले ना. थोडे पाय मोकळे करायला बसलेत. गाडी उभी राहिलेली आहे आणि आता मी चाललो परत गाडीत. दादा जागाच आहे आमचा. आम्ही सगळे झोपलेलो, फक्त निल्या जागा आहे. स्पर्श झोपलेला फक्त. स्पर्श करून बघा. चला चला. सोलापूरला आता आपण आलेलो आहोत तुळजापूरला आणि सकाळचे वाजलेले आहेत 8. आता आम्ही जाणार आहोत, आंघोळ करायला चाललेलो आहोत, फ्रेश व्हायला चाललेलो आहोत. इथे एक आता रूम बघतोय आणि तिथून नंतर मग आम्ही मंदिरामध्ये जाऊ. आता सगळेजण उठलेत तर इथे आता आम्ही आंघोळीसाठी रूम घेतलेत. रूम आहेत, बरेच रूम आहेत. तर इथून आता मी आंघोळ वगैरे करून नंतर मग जाणार नाश्ता करायला. तुळजापूरला आलेला आहोत. सूर्य चांगला उगवले मस्तपैकी आणि इथं आता फ्रेश वगैरे होणार आहोत आणि त्याच्यानंतर मग निघणार आहोत देवीच्या दर्शनाला. मी एक टेम्पररी रूम घेतलाय आंघोळीसाठी आणि चेंजिंगसाठी. इथे काही राहणार नव्हत, फक्त टेम्पररी रूम घेतलेला आहे. आणि आता सगळे बुरशे आहेत, आता आंघोळीलाच चाललेत. भागो भागो, जल्दी जल्दी करो. सानू आमचे बसले मस्तपैकी आरामात. झोप तू, 1 तासात झोप आहे तुझी. पाय सुजले आमचे कारण गाडी आमची खूप कंजेस्टेड होती. चला चला चला. आहे तुळजापूर. इथे आम्ही थांबलो आहे. इथे बरेचसे हॉटेल्स वगैरे आहेत, म्हणजे स्टेसाठी पण आहेत आणि खास आंघोळीसाठी वगैरे पण इथे थोड्या वेळासाठी मिळतात रूम. तर आता पुढचा ब्लॉग तुम्हाला देवीच्या दर्शनाचा पाहायला मिळेल. तर आता मी इथे हा ब्लॉग इथे एंड करते. तर आजचा हा माझा संपूर्ण प्रवासाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.